या वॉर्डसाठी तुमचं विजन काय? सकाळी 5 ते 7च्या दरम्यान. हं. तेव्हा सकाळी मुलांना शाळेला जाण्यासाठी पालकांना सोडायला जायला लागतं. हं. तेव्हा आमचे पालक पाणी भरणार का विद्यार्थ्यांना सोडायला जाणार? बरोबर. गेल्या 10 वर्षात या विभागाचं जी काही लोकसंख्या आहे ती देखील वाढली आहे. अर्थात जनगणना झाली नाहीये, पण लोकसंख्या तर नक्कीच वाढली आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं उपाययोजना तरी मुंबई महानगरपालिकेने केल्या पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा येणाऱ्या दिवसात मी करणार. काही ठिकाणी रस्त्यांची कामं रखडली आहेत. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. 3 महिन्यापेक्षा जास्त एक कॉन्क्रीटचा रस्ता बनण्यासाठी लागले नाही पाहिजेत, पण आपण बघितलं त्या विभागामध्ये परिस्थिती आहे 8-8, 9-9 महिने रस्ते खोदून ठेवले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या स्वतःच्या संस्थेमध्ये एक कोऑर्डिनेशन नाही आहे. परत युटिलिटीसाठी परत रस्ते खोदतात, परत बनवतात, परत एखादा रस्ता बनवतात, परत खोदतात आणि वर्षभर हे काम हे सुरू असतं आणि म्हणून हा कुठे ना कुठेतरी गैरवापर हा लोकांच्या कष्टाच्या पैशांचा आहे असं मला वाटतं. नवोदित उमेदवार, तरुण उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. सध्याची पिढी बदललेली सुद्धा आहे. अनेकदा असं म्हटलं जातं की चेहऱ्यावरून आता मतदान होत नाहीये, त्यामुळे कामं करणारं नेतृत्व उमेदवार असतं. जे मुंबई महानगरपालिकेचे विषय असतात, जे सिव्हिक इश्यूजचे विषय असतात, त्याच्यावरती लोकांचा कल हा जास्त असतो. लोक उमेदवाराची ॲक्सेसिबिलिटी बघतात, कोण जास्त संपर्कात असतो, कोण त्यांचे विषय सोडवण्यासाठी रस्त्यावरती असतो, कोण त्यांचे विषय ऐकण्यासाठी त्यांच्यासोबत असतो. प्रामुख्याने तर मला या विभागाचा असलेला मेन प्रश्न जो पाण्याचा आहे. कारण या विभागामध्ये इमारतींना देखील काही 3-4 दिवसामध्ये मी ऐकलंय की गढूळ पाणी येत आहे. काही ठिकाणी पाण्याला वास मारतो आहे, काही ठिकाणी पाणीच येत नाही आहे दिवसेंदिवस. तर पाण्याचा बाबा नेमका त्रास काय आहे मुंबई महानगरपालिकेच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर पण बैठक लावून. मुंबई महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वत्र प्रचार सुरू आहे, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा सुरू आहे. मात्र आपण पाहतोय महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता एकीकडे प्रचार करत असताना नवोदित चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहे, तरुण उमेदवार सुद्धा पाहायला मिळतात. आणि आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नवतरुण उमेदवार अंकित प्रभू आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. अंकितजी, आपलं महानगरमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. ज्या वेळेला आपण महापालिका निवडणुकीच्या प्रचारात उतरलेला आहात, तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहात, नवोदित उमेदवार आहात, या वॉर्डसाठी तुमचं विजन काय? या वॉर्डमध्ये गेली 2-2.5-3 वर्ष मी फिरतोय आणि सध्या वर्षभरापासून जेव्हा या वॉर्डच्या तक्रारी लोकांच्या मी जेव्हा ऐकल्या तेव्हा चाळ वस्तीमध्ये राहणारे देखील आमचे या विभागाचे नागरिक आहेत. या विभागामध्ये इमारतींमध्ये राहणारे देखील नागरिक आहेत आणि म्हणून प्रत्येक नागरिकांच्या समस्या देखील तशा वेगळ्या आहेत. ज्या चाळ कमिटीमध्ये राहणारे आमचे नागरिक आहेत त्यांच्याकडे पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे. पाणी गढूळ येत आहे, पाण्याला प्रेशर कमी आहे, पाणी वेळेवर मिळत नाही आहे. काही वेळेला पाणी सकाळी जेव्हा येतं सकाळी 5 ते 7च्या दरम्यान, तेव्हा सकाळी मुलांना शाळेला जाण्यासाठी पालकांना सोडायला जायला लागतं. तेव्हा आमचे पालक पाणी भरणार का विद्यार्थ्यांना सोडायला जाणार? बरोबर. संध्याकाळी जेव्हा ऑफिसमधून लोक परत येतात तेव्हा कधी कधी पाण्याची वेळ असते. ते पण त्या प्रेशरने पाणी येत नसल्यामुळे लोक जेवण बनवणार का पाणी भरणार? आणि म्हणून या विभागामध्ये जो एक 60 MLD पाण्याचा कोटा गेली 10 वर्ष या मुंबई महानगरपालिकेने दिलाय, तो कुठे ना कुठे 10 MLD ने वाढवण्याची गरज आहे. कारण गेल्या 10 वर्षात या विभागाचं जी काही लोकसंख्या आहे ती देखील वाढली आहे. अर्थात जनगणना झाली नाहीये, पण लोकसंख्या तर नक्कीच वाढली आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं उपाययोजना तरी मुंबई महानगरपालिकेने केल्या पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा येणाऱ्या दिवसात मी करणार. तुम्ही आता नुकतंच म्हणालात की पाठपुरावा तुम्ही करणार आहात, मात्र ज्या वेळेला प्रचारासाठी फिरतात त्यावेळेला लोकांकडे म्हणजे लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा काय? मी म्हटलं ना, आता प्रत्येक नागरिकांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. जसं मी इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची आणि इथल्या जनतेशी संवाद साधतो तेव्हा इथल्या जनतेच्या विषय वेगळे आहेत. काही ठिकाणी रस्त्यांची कामं रखडली आहेत. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे. 3 महिन्यापेक्षा जास्त एक कॉन्क्रीटचा रस्ता बनण्यासाठी लागले नाही पाहिजेत, पण आपण बघितलं
त्या विभागामध्ये परिस्थिती आहे 8-8, 9-9 महिने रस्ते खोदून ठेवले. बरोबर. मुंबई महानगरपालिकेच्या स्वतःच्या संस्थेमध्ये एक कोऑर्डिनेशन नाही आहे. परत युटिलिटीसाठी परत रस्ते खोदतात, परत बनवतात, परत एखादा रस्ता बनवतात, परत खोदतात आणि वर्षभर हे काम हे सुरू असतं. आणि म्हणून हा कुठे ना कुठेतरी गैरवापर हा लोकांच्या कष्टाच्या पैशांचा आहे असं मला वाटतं. आणि निश्चित रूपानं जेव्हा मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचा हक्काचा नगरसेवक हा निवडून जाईल, तेव्हा या सगळ्या गोष्टींवरती नक्कीच आळा बसेल हा मला विश्वास आहे. या सगळ्यामध्ये एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे ज्यावेळेला तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात, नवोदित उमेदवार, तरुण उमेदवार म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. सध्याची पिढी बदललेली सुद्धा आहे. अनेकदा असं म्हटलं जातं की चेहऱ्यावरून आता मतदान होत नाहीये, त्यामुळे कामं करणारं नेतृत्व उमेदवार असं असतं. काय वाटतं तुम्हाला या वॉर्डमध्ये, वॉर्ड क्रमांक 54 मध्ये तशी परिस्थिती आहे का? असं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या स्थानिक चेहऱ्यावरती आणि काम करणाऱ्या व्यक्तीवरतीच लढल्या जातात. आणि जे मुंबई महानगरपालिकेचे विषय असतात, जे सिव्हिक इश्यूजचे विषय असतात, त्याच्यावरती लोकांचा कल हा जास्त असतो. लोक उमेदवाराची ऍक्सेसिबिलिटी बघतात, कोण जास्त संपर्कात असतो, कोण त्यांचे विषय सोडवण्यासाठी रस्त्यावरती असतो, कोण त्यांचे विषय ऐकण्यासाठी त्यांच्या सोबत असतो. आणि म्हणून असे वेळेला जेव्हा मतदारांची देखील आमचं बोलणं होतं, तेव्हा एक युवा म्हणून त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, एक शिक्षित उमेदवार म्हणजे मी स्वतः बी सिव्हिल केलंय, बरोबर. LLB केलंय आणि या माझ्या वॉर्डमध्ये इतकं शिक्षण घेतलेला मी एकमेव उमेदवार आहे. आणि म्हणून लोकांचा दृष्टिकोन देखील एक माझ्याकडे पाहण्याचा वेगळा आहे. कारण एक युवा आणि एक एज्युकेटेड जो युवा असतो तो नक्कीच एक नवीन क्रांती, एक नवीन विजन या वॉर्डासाठी आणू शकतो असा मतदारांना विश्वास आहे. नक्कीच. ज्या प्रकारे तुम्ही आता उल्लेख केलेला आहे की सुशिक्षित उमेदवाराचा उल्लेख तुम्ही आता या ठिकाणी केलेला आहे. मात्र मुंबई महापालिका निवडणूक म्हटली की वॉटर मीटर गटर असं येतं. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये राजकारण बदललंय, त्यामुळे निवडणुकीला वेगळा रंग येतो असं वाटतं का? नाही, असं आहे की बघा, वॉटर गटर मीटर हे विषय तर मुंबई महानगरपालिकेचे असतातच. पण जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात नगरसेवकाला विषय मांडायचे असतात, तर मुंबई महानगरपालिकेचा कायदा आहे तो आपल्याला वाचता आला पाहिजे, त्याचा अभ्यास करता आला पाहिजे, त्याच्यावरती बोलता आलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला कायदा वाचता येईल, समजता येईल आणि जेव्हा तुम्ही या सभागृहात लोकांचे विषय मांडू शकाल, तेव्हा लोकांचे विषय सुटतील. बरोबर. मुंबई महानगरपालिकेत विविध समिती आहेत, त्या कायद्याप्रमाणे चालतात. त्या समित्यांचा अभ्यास तुम्हाला करता आला पाहिजे. प्रभाग समितीमध्ये मुंबई महानगरपालिकेचे वेगवेगळे नियम आहेत. प्रभाग समितीमध्ये कोणता विषय कोणत्या फोरमला मांडायचा हे तुम्हाला समजायला लागतं. आणि म्हणून शिक्षण तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून कायद्याचं शिक्षण मी घेतलंय. बी सिव्हिल आहे. बी सिव्हिल असल्यामुळे रस्त्यांची कामं असू द्यात किंवा इतर कोणती जी कामं, जे विकासाची कामं या विभागात चालू आहेत, त्याचा अभ्यास आणि ज्ञान हे इतर उमेदवारांपेक्षा जास्त मला आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला विश्वास आहे, लोकांचा देखील त्याच पद्धतीचा विश्वास एक माझ्यावरती आहे. अंकितजी, ज्या वेळेला निवडणुकीला सामोरं जातात तेव्हा आपल्याला एक स्वप्न असतं, एक ड्रीम असतं. तुमचं या वॉर्ड क्रमांक 54 मध्ये ड्रीम स्वप्न काय, किंवा ड्रीम प्रोजेक्ट काय आहे की तो या वॉर्डमध्ये पूर्ण झालाच पाहिजे आणि जो तुमच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर पुढील 5 वर्षाच्या काळाभरामध्ये तो पूर्ण झालाच पाहिजे? प्रामुख्याने तर मला या विभागाचा असलेला मेन प्रश्न जो पाण्याचा आहे. कारण या विभागामध्ये इमारतींना देखील काही 3-4 दिवसामध्ये मी ऐकलंय की गढूळ पाणी येत आहे. काही ठिकाणी पाण्याला वास मारतो आहे, काही ठिकाणी पाणीच येत नाही आहे दिवसेंदिवस. तर पाण्याचा बाबा नेमका त्रास काय आहे, मुंबई महानगरपालिकेच्या उच्च अधिकाऱ्यांबरोबर पण बैठक लावून आपल्याला ज्या उपाययोजना मुंबई महानगरपालिकेतर्फे कराव्या लागतील त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मी तयार आहे. पण या विभागात राहणाऱ्या आमच्या नागरिकांना स्वच्छ, चांगलं आणि त्यांच्या हक्काचं पाणी देण्याचं काम मला करायचं. पाणी ही एकमेव समस्या खूप मोठी आणि आहे. रस्ते, कारण रस्ते आपण बघून ठेवाल की जिथे तिथे तुम्ही जाल, जयप्रकाश नगर, पांडुरंगवाडी या सगळ्या ठिकाणी रस्त्यांची हालत ही फारच बिकट आहे. म्हणजे अगदी पांडुरंगवाडीमध्ये तुम्ही इमारतीतून बाहेर पडा आणि रस्ते खोदून ठेवलेत. ते लोकांचे येण्या जाण्याचे ते रस्ते आहेत. बिल्डिंग मध्ये प्रवेश करता लोकांना येत नाही, लोकांची वाहनं आहेत. आणि म्हणून या रस्त्यांची कामं देखील वॉर फुटिंग वरती कशा पद्धतीनं पूर्ण होतील निवडणुका झाल्यानंतर याच्याकडे देखील माझं पूर्ण लक्ष असेल. त्याची पूर्ण करून घ्यायची जबाबदारी माझी असेल. अंकित, ज्यावेळेला तुम्ही प्रचाराला जाता त्यावेळेला बाबांचं काय मार्गदर्शन होतं का? कारण मागच्या अनेक वर्षांमध्ये त्यांनी ज्या प्रकारे निवडणुका लढवल्यात, मग नगरसेवक असेल, आमदारकी असेल, आता ज्या पक्षाकडून तुम्ही निवडणूक लढवतात त्या पक्षाचे ते प्रतोद सुद्धा होते.
काही मार्गदर्शन कशा प्रकारे होतं? नाही, मार्गदर्शन निश्चित असतं. वडील आहेत म्हणून घरून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. पण एक सांगतो की फॉर्म भरल्यापासून ते माझ्या प्रचाराला एकदा पण आले नाहीत. फक्त एका प्रचार सभा जी परवा झाली कामाई मध्ये तिकडे आलेत आणि आज एक प्रचार सभा आमची युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे हे स्वतः उपस्थित राहणार आहेत संध्याकाळी. त्या प्रचार सभेला येणार आहेत. पण प्रचार फेऱ्यांमध्ये त्यांचा जास्त सहभाग नाहीये. निश्चित फोनवरून सगळ्यांच्या संपर्कात असतात. पण इतर त्यांच्यावरती विभाग प्रमुख असल्यामुळे 23 वॉर्डांची देखील जबाबदारी आहे. म्हणून ते वॉर्ड देखील सांभाळणं जबाबदारी अनुसार गरजेचं आहे. त्या प्रकारे तरुण मतदार आहेत, तरुण उमेदवार सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. या सगळ्यामध्ये तरुण पिढीला काय हवंय? तर तरुण पिढीला एकच अपेक्षा आहे की त्यांचा ऐकणारा एक उमेदवार निवडून यावा. आणि असं आहे की तरुण पिढीच्या फारशा अशी काही अपेक्षा नसतात. बरीचशी तरुण पिढी कॉलेजला जाणारी असते, बरीचशी तरुण पिढी जॉबला जाणारी असते. त्यांना रोज दिवसेंदिवस जे वाईट रस्त्यांचा अनुभव येतो, जे ऍक्सेसिबिलिटीचा अनुभव येतो, किंवा जे आपले लोकप्रतिनिधी असतात त्यांच्याशी जनसंपर्क जो असला पाहिजे त्या लोकप्रतिनिधींचा, त्याचा वाईट अनुभव येतो. ते तरुण पिढीला कुठे ना कुठेतरी नकोय. आणि म्हणून तरुण पिढीला त्यांच्या मध्ये राहणारा, त्यांच्यासारखा त्यांचे विचार समजून घेणारा. आता मी 29 वर्षांचा आहे, तर माझं असं झालंय की मी माझ्यापेक्षा 10 वर्ष कमी असलेल्या मनात काय आहे, माझ्यापेक्षा 10 वर्ष मोठे असलेल्या लोकांच्या मनात काय आहे, ज्येष्ठांच्या मनात नक्की काय आहे, हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न देखील करतोय. आणि मी समजून घेऊन त्याच्यावरती ऍक्शन देखील करतोय. आणि म्हणून तरुणांना देखील एक विश्वास आहे की आमचा आवाज ऐकणारा एक युवा मुलगा या मैदानात आहे आणि आम्ही सगळ्यांनी ठामपणे त्याच्या मागे उभं राहिलो. अंकितजी, ज्या वेळेला ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, सभेच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं की दोन ठाकरे बंधू एकत्र होते, ग्राउंड लेवलला कशी परिस्थिती निर्माण झाली? नाही, असं आहे की वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांना देखील वाटत होतं की दोन्ही भावांनी एकत्र यावं. आणि आज आम्हाला सर्वांना वाटतं की वंदनीय बाळासाहेबांचा आशीर्वाद ठाकरे बंधूंवरती देखील आहे, आम्हा सर्व कार्यकर्त्यांवरती आहे. आणि म्हणून ही युती शक्य झाली. आणि म्हणून मराठी माणसाच्या हितासाठी हे दोन्ही भावांनी हा निर्णय घेतलाय. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनात ही जी इच्छा होती की दोन्ही भावांनी एकत्र यावं, त्यांनी मुंबईसाठी काम करावं, ती इच्छा आज पूर्ण झाली. आणि मला विश्वास आहे की प्रत्येक मराठी माणूस एक मनाने एक दिलाने दोन्ही भावांच्या सोबत असेल. नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर हे होते अंकित प्रभू, जे आज मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 54 मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आणि त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट आणि त्यांचं विजन हे आपल्याशी बातचीत करताना म्हटलं. आता निवडणुकीच्या काळामध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं आहे.